असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। स्वर्गीय गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे। या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून नेमकं त्यांना काय सांगायचं आहे ते आपण त्यांच्याशी बोलूयात। गौरवजी, तुम्ही आज जी फेसबुक पोस्ट केली नेमकं काय तुम्हाला सुचवू तुम्ही इच्छितात, काय नेमकं तुम्हाला रोख नेमकं तुमचं कोणाकडे? आज जी मी फेसबुक पोस्ट केली आहे त्याचा रोख हा पूर्णपणे श्रेय लाटण्याच्या वृत्तीवर आहे। तो रोख कुठल्याही एका व्यक्तीवर नाही, कुठल्याही गटावर नाही, कुठल्याही संघटनेवर नाही सर्वप्रथम। दुसरी गोष्ट अशी आहे की मी पोस्टमध्ये ज्याप्रमाणे लिहिलं आहे त्याप्रमाणे की ही जी निवडणूक झाली ही लोकसभेची निवडणूक झाली। लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असतो। लोकसभेच्या निवडणुकीत आपण ह्या देशाचा नेता पुढच्या 5 वर्षाकरता कोण असणार हे ठरवण्यासाठी आपण मतदान करतो। माननीय मोदीजींच्या रूपाने इतका मोठा नेता या देशाला मिळाला, त्या नेत्यावर पुणेकरांनी विश्वास ठेवला, भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवला। सलग 2014, 2019 आणि 2024 सलग तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून दिलं। ह्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाचं आहे, मोदीजींच्या नेतृत्वाचं आहे आणि मुरलीधर मोहोळ जे की उमेदवार होते त्यांच्या लोकप्रियतेचं आहे। कारण हे तीनच पहिले सगळ्यात मोठे फॅक्टर असतात जे कुठल्याही निवडणुकीत वर्क होतात। त्याच्या खालोखाल जसं मुरली अण्णांनी स्वतः सांगितलं, चंद्रकांत दादांनी सांगितलं की विजय झाला आहे तो कार्यकर्त्यांचा विजय, तो जनतेचा विजय। हे श्रेय विजयाचं हे तळागाळातल्या कार्यकर्त्यालाच मिळालं पाहिजे। कार्यकर्ताच झटला आहे। ह्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची सर्व युनिट्स, शहर युनिट, वेगवेगळ्या मंडलांची युनिट्स काम करत होती। भारतीय जनता पक्षाबरोबरच मित्रपक्ष शिवसेना आहे त्याचे शिवसैनिक काम करत होते, मनसैनिक काम करत होते, राजसाहेबांनी सभा घेतली, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक काम करत होते, विश्व हिंदू परिषद काम करत होती, पतित पावन संघटना काम करत होती, रिपाई आठवले गटाचे कार्यकर्ते होते, जनशक्ती पक्ष ज्यांचं पुण्यात काम कमी आहे पण त्यांचं युनिट आहे ते लोक काम करत नाही, सगळे लोक एकत्रित काम करत होते। अशा करता काम करत होते की मुरली अण्णा खासदार व्हावेत आणि त्यांच्या रूपाने मोदीजींना बळकटी मिळावी आणि त्यांचं सरकार व्हावं, जे की आपण पाहिलं की झालं। त्यामुळे हे श्रेय हे जनतेचं श्रेय, हे श्रेय हे कार्यकर्त्याचं श्रेय आहे आणि हे श्रेय हे या सगळ्या विविध संघटनांनी ज्यांनी की मदत केली त्यांचं श्रेय आहे। श्रेय नेमकं घेतोय कोण? आता विजय मुरलीधर मोहोळांचा झाला आहे, तुम्ही या सगळ्या फॅक्टर पण सांगितले, आत्ता नेमकं श्रेय कोण लागतंय? नाही, असं एक कोणी व्यक्तीचं मी नाव घेऊ शकत नाही, कारण एका कोणी व्यक्तीचं हे काम नाही, अनेक लोक करत आहेत। आपल्यालाही त्याची कल्पना आहे की कोण करतंय कोण नाही करत आहे। हे होऊ नये या प्रामाणिक मताचा मी आहे, कारण ज्या संस्कारात भारतीय जनता पार्टीच्या आम्ही वाढलो त्याच्यात असं आहे की पराभव झाला तर नेत्यांनी पुढे यावं आणि सांगावं की माझ्यामुळे झाला, आणि विजय झाला तर नेत्यांनी पुढे येऊन सांगावं की ह्या सर्व कार्यकर्त्यांचा विजय हा माझा विजय नाही आहे। त्यामुळे जर का आपल्याला मताधिक्य मिळालं तर ते जनतेमुळे मिळालं, आणि जर मिळालं नसतं तर ते माझ्यामुळे नाही मिळालं, हे जे सांगतात ते नेते। या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने जाहिरातबाजी किंवा बॅनरबाजी सध्या शहरात होते यावर सुद्धा तुम्ही बोट ठेवलं आहे, काय जी काही तुमच्याच नेत्यांकडून तुमच्याच पदाधिकाऱ्यांकडून ही बॅनरबाजी होते? नाही, असं आहे की दुर्दैवाने सर्व पक्षांमध्ये हे पेव फुटलेलं आहे बॅनरबाजीचं। त्याचे काही नियम आहेत। आता आपण तर मीडियातले लोक आहात, आपण सुज्ञ आहात, आपल्याला सर्व हे नियम आहेत ते माहिती आहेत। या शहराचं कुठल्याही बॅनरच्या रूपाने विद्रुपीकरण होऊ नये या स्पष्ट मताचे बापटसाहेब पण होते आणि त्याच मताचा मी पण आहे। वाढदिवसाचे बॅनर्स, कारण नसताना कुठल्याही गोष्टींचे बॅनर्स लावणं हे या शहरात घडू नये, कुठेच घडू नये, त्यांनी शहर विद्रूप होतं। काही विविध महत्त्वाचे ऑकेजन्स असतील, आता जसं अण्णा निवडून आले त्याच्या अभिनंदनाचे लावले जातात ते लावावे, निवडणुकीच्या प्रचाराचे लावले जातात ते लावावे, कोणी मोठी व्यक्ती गेली श्रद्धांजलीचे लावले जातात ते लावावे, पण त्याच्यात ते आपण लावलेत हे लोकांना दाखवणे, म्हणजे ज्या करता लावलेत ते बाजूलाच राहतात आणि ते कोणी लावलेत हे मोठं होत असेल तर माझ्या मते ते योग्य नाही। कसब्यात सुद्धा मुरलीधर मोहोळ यांना मोठं लीड या ठिकाणी आहे, त्यावरून सुद्धा ठिकठिकाणी बॅनरबाजी होताना दिसते, त्यावर तुम्हाला? नाही, आता असं आहे की कसबा मतदारसंघ हा परंपरागत भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ होता। स्वर्गीय बापटसाहेब 5 टर्म तिथनं आमदार राहिले, नंतर स्वर्गीय मुक्ताताई तिथे आमदार राहिल्या। एखाद्या वेळेला एखादी गोष्ट अशी घडते, एखादी घटना घडते बाय इलेक्शनमध्ये, त्याच्यात वेगवेगळे फॅक्टर्स असतात। मुक्ताताई त्यावेळेला नव्हत्या, बापटसाहेब खूप आजारी होते, बेडरिडन होते, ते प्रचारात हिरिरीने सहभागी नाही होऊ शकले, 4 वेगळ्या गोष्टी घडल्या। एखाद्या वेळेला जय पराजय हा प्रत्येक निवडणुकीत चालतो, ह्याचा अर्थ ह्याच्यातनं आधी मिळालं नव्हतं आणि आता मिळालं कुठल्याही मतदारसंघातनं, मी एका ठिकाणी नाही म्हणत आहे, हे असं होऊ नये। निवडणूक आहे, निवडणुकीत प्रत्येक वेळेला गणितं वेगळी असतात, प्रत्येक निवडणुकीचं तंत्र वेगळं असतं, प्रत्येक निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात, प्रत्येक निवडणुकीतले नेते वेगळे असतात, त्या सगळ्यांना
त्यांना गृहीत धरून मतदान करतात आणि त्यावेळेला प्रत्येक निवडणुकीचे विजय वेगवेगळे असतात, निकाल वेगवेगळे असतात. पण मग या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही फेसबुक करत कुठेतरी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तुमची नाराजी तुम्ही व्यक्त करतायत, पक्षात तुम्ही नाराज आहात? नाही, पक्षात मी बघा असं आहे, मी पक्षात नाराज बिराज काही नाही, पक्षावर नाराज व्हायचं मला काही कारणच नाही. आज आम्हाला बापट परिवार म्हणून जे काही आम्ही आहोत हे सर्व आम्हाला पक्षाने दिल्यामुळे आम्ही आहोत, त्यामुळे पक्षावर नाराजीचा कुठलाच ह्याच्यात संबंध नाही. पक्षातल्या काही लोकांमुळे नेत्यांमुळे तुम्ही मी तुम्हाला तेच म्हटलं ना की मी ह्याच्यातनं कुठल्याही एका व्यक्तीवर कुठल्याही एखाद्या पक्षातल्या व्यक्तीवर संघटनेवर नाराजी व्यक्त केलेली नाही. मी एकंदरीत परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली की असं असू नये, हे काही गृहीत नाही धरू नये लोकांना, हे अपेक्षित नाही. पण तुमचं फेसबुक करणं, फेसबुक आत्ताच नेमकी येणे आणि अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने फेसबुक पोस्ट येणे, त्यावेळी सुद्धा तुमचं नाव चर्चेत होतं. ज्यावेळी बापट साहेबांचं निधन झालं आणि लोकसभेला कोण असणार आहे त्यावेळी तुमच्याच घरात ती उमेदवारी जाणार अशा पद्धतीची चर्चा होती. मग आता विधानसभेला अशा पद्धतीची काही तुमची इच्छा आहे किंवा तशी काही? तुम्ही जर ती पोस्ट नीट वाचलीत तर त्याच्याबरोबर मी एक फोटो शेअर केला आहे, स्वर्गीय वसंतराव भागवतांच्या विचारांचा तो एक मी ते विचार त्याच्यात लिहिलेले तो फोटो आहे. तो महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या कार्यालयात सुद्धा लावला आहे. तो जुन्या जाणत्या भाजपच्या प्रत्येक माणसाच्या घरात तुम्हाला तो दिसेल. त्याच्यात स्पष्ट लिहिलं आहे की मी काम करीन पण मी नेता असणार नाही, मी बातमी तयार करीन पण ती माझ्या नावावर असणार नाही. अशा पद्धतीचा पायंडा ज्या लोकांनी घालून दिला, ज्यांनी हा पक्ष मोठा केला, ज्यांनी बांधला, त्यांच्याच विचारांवर आजही चालणारे लोक आम्ही आहोत. पक्षाकडनं आम्हाला कुठली अपेक्षा नाही, पक्षावर कुठलीही नाराजी नाही. जे काही आहे ते पक्षामुळे मिळाले. जे काही आम्ही आज आमचं स्थान आहे या समाजातलं, ह्याच्यात जसा बापटसाहेबांच्या कामाचा वाटा आहे तसाच भारतीय जनता पक्षाचाही खूप मोठा वाटा आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही खूप मोठा वाटा आहे आणि आम्ही त्यांचे कायम कृतज्ञ आहोत. आम्ही पक्षावर किंवा पक्षातल्या कोणावर अजिबात नाराज नाही. आम्ही पक्षाचं काम करणारे अतिशय एकनिष्ठ पाईक पक्षाचे आहोत. आम्ही कुठेही काही मागायला जात नाही. आम्हाला कोणी काही अशा पद्धतीने विचारणा केली नाही केली हा प्रश्नच येत नाही. आम्हाला जे काही सांगितलं जातं, जे काही काम सांगितलं जातं ते नीट निमूटपणे करायचं, हेच बापटसाहेबांचे संस्कार आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्ही पक्षाकडे काही तक्रार केली का, करणार आहात का? तक्रार नाही केली मी, कारण मुळात ती पोस्ट ही तक्रार करता नाहीच आहे. ती पोस्ट हा माझ्या मनातला खेद व्यक्त करणारी पोस्ट आहे. मला जर पक्षातनं कोणी विचारलं, नेत्यांनी विचारलं तर त्यांना काय अशा पद्धतीने नाही, पण मी त्यांच्याशी कधीतरी जर मला संधी मिळाली तर मी निश्चित चर्चा करीन. कारण सडेतोडपणे ह्या गोष्टीवर बोलणं हे गरजेचं आहे आणि ते कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. मी बोललो. निश्चितच गौरव बापट यांनी जी फेसबुक पोस्ट केलेली आहे या पोस्टच्या माध्यमातून पक्षातीलच काही लोकांना जे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत. मात्र पक्ष पातळीवरती याचा नेमका काय विचार केला जाईल हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामन अनिकेतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.